मोठे साहेब आमच्या भागातले एक UPSC अधिकारी आहेत आणि समाजामध्ये त्यांचं नाव चांगलं आहे, लौकिक आहे आणि आमच्या एकाच भागातला आम्ही आहे। आटपाडीमधले गोपीचंदजी पडळकर साहेब आमदार ते आहेत, IRS ऑफिसर सचिनजी मोठे साहेब आहेत आणि राहुल हजारे म्हणून तेही त्याच तालुक्यातले आहेत आणि जे त्यांच्या मिसेस इलेक्शनला उभा राहिल्या त्या आणि त्यांचं एक आमदारकीचं अस्तित्व मार्केटमधनं कमी होत चाललेला प्रभाव आणि त्यांनी जी बाईट दिलेल्या आहेत ज्या इलेक्शनच्या काळामध्ये त्या सगळ्याचा सूड म्हणून मोठे साहेबांचं नाव बदनाम करून DDSR ग्रुपशी जोडलेलं आहे। ते एक आहे की आमच्या भागातले एक अधिकारी आहेत, कधी कधी आमच्या ऑफिसला येतात, आम्हाला काय टॅक्सेशनचे मार्गदर्शन करतात कारण आमच्या भागातले आहेत। ह्याच्या व्यतिरिक्त DDSR ग्रुपशी त्यांचा काही संबंध नाही आणि जर असेल तर त्यांनी लिगल वेज प्रूव्ह करावं आणि मांडावं। आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या वाईफ तिथे उभा राहिल्या आणि त्यांच्या विरुद्ध IRS सचिन मोठे यांच्या वाईफ उभा राहिल्या होत्या आणि त्या वाईफ उभा राहिल्यामुळे यांचा जो बाली किल्ला होता आणि त्यांच्या जिल्हा परिषद सगळ्या शीट पडल्या आणि एकच शीट जी बाली किल्ल्यातली ती 491 मतानं म्हणजे 980 आली, पण भागिले 2 केलं तर 491 म्हणजे त्यांचा बाली किल्ला हल्ला। म्हणजे त्या कशा प्रकारे त्यांनी निवडणूक लढली हे तुम्ही न्यूजवरती बघू शकता। हे सगळं कारस्थान त्यांचं हल्ल्यामुळं त्यांचं दिमाग हल्लं आणि त्यांनी जसं भाषणामध्ये सांगितलं मी अधिवेशनात यांचा गौरवस्फोट करू आणि खोट्या माहिती देऊ आणि खोट्या तक्राऱ्या सांगू आणि यांना बदनाम करू। अधिवेशनात हा विषय मांडला होता, मुख्यमंत्री महोदय साहेबांनी कारवाई करतो म्हणल्या विषय सावडाय पाहिलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन परत खुलासा का करू वाटला। म्हणजे तुम्हाला नक्की साध्य काय करायचंय हे त्याच्यामधनं दिसून आलंय। साहेब तुम्ही डॉक्युमेंट चेक करा, सचिनजी मोठे साहेब कुठल्याही डॉक्युमेंटवर जर माझे पार्टनर निघाले तर मग बोला ना, हवेमध्ये बोलण्यात अर्थ नाही ना। सगळे आरोप खोटे आहेत, सगळे शासनाची चौकशी झाली त्याच्यामध्ये सगळं दिसून येईल आणि मला सगळ्या मीडियांना विनंती आहे की ते IRS ऑफिसर आहेत, आमच्या भागातले उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि त्यांना बदनाम त्यांची वाईफ उभा राहिल्यानंतर त्यांचं अस्तित्व धोक्यात येतंय हे बघितल्यानंतर हे बनवलेलं एक कारस्थान आहे त्यांनी आणि बिनबुडाचं हे आरोप आहेत हे ह्याच्यामधून सिद्ध होते। तुमच्यावरती असे आरोप आहेत की तुम्ही लोकांना फसवलेलं आहे, त्यांची घरं दिलेली नाहीये, काय तुम्ही बांधकाम करत नाही, हे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांचे आरोप आहेत। कुठल्या कस्टमरचे आरोप नाहीत, सभासदांचे आरोप नाहीत, कुठल्या सोसायटी मेंबरांचे आरोप नाहीत, पोझिशन दिलेल्या लोकांचे आरोप नाहीत, हे वैयक्तिक त्यांचे सूडबुद्धी आरोप आहेत, ह्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही। घोटाळा केला साहेब 2000 करोड रुपये असते तर मी सोसायटी प्रोजेक्ट स्वतःच घेतले असते आणि बँक स्टेटमेंट ही सगळं चौकशी तुम्ही आता पुढे मुख्यमंत्री महोदय साहेबांनी त्याच्यामध्ये सिद्ध होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल ना 2000 करोडचा घोटाळा झालाय की नाही झाला। घोटाळा कोणी केलाय ही मला उघडायला भाग पाडू नका। तुमच्यावरती असे आरोप त्यांनी केले की महिलांबरोबर काही लोकांनी व्हिडिओ तयार केला, तुम्ही लोकांना ब्लॅकमेल करताय। साहेब त्यांनी जो शब्द वापरलेले आहेत ते त्यांनी सिद्ध करावं, त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत, मीडियाला देऊन टाकावं। ज्या लोकांचे बनवले त्यांना पुढे घ्यावं, ज्या इन्व्हेस्टरांचं ती म्हणतायत ही करतायत दिले नाहीत एक तर इन्व्हेस्टर समोर घेऊन यावं, हे कस्टमर घेऊन यावं ज्याची फसवणूक झाल्या। जर यांच्याकडे नाही, हे मी जसं हॉटेलला सांगितलं प्रेस कॉन्फरन्सला येताना 50 लोक माझ्या इथं तयार होते, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेणं लय गरजेचं होतं, एवढा मोठा पुरावा होता त्यांच्याकडे, आणला नाही याचा अर्थ हे भुनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यांनी, कुठलं याच्यामध्ये तथ्य नाही। जे व्हिडिओ त्यांच्याकडे आहे म्हणते तुम्ही प्रूव्ह करा ना, खरात साहेबांचे करतायत ना, करा तुम्ही। गोपीचंद पडळकर सांगतात सचिन मोठेंना मी ओळखतो, राहुल हजारे हा इसम कोण आहे मला माहित नाही। या पत्रकार परिषदेनंतर जर तुमच्यावर जर आरोप झाले याच्यापुढे तर त्याला कसं सामोरं जाणार? DDSR ग्रुप मध्ये S म्हणजे सचिन आणि R म्हणजे राहुल असं म्हटलं जातं। तुम्ही DDSR ग्रुपचा गुगलला सर्च करा 2018, 19, 17 पासून दत्ता डी, दादा डी, सचिन बेरगळ गुगलला वेबसाईट लिहिल आणि राहुल हजारे हे DDSR आहे। हे कधी आहे? सचिन मोठे IRS होण्याच्या अगोदर बसण्याची कंपनी। आमदार खासदारांची जी सोसायटी कधीपर्यंत पूर्ण करावी, 25 ला त्याचं पोझिशन भेटलं पाहिजे। साहेब ते डॉक्युमेंट प्रोसेस ते खासदार आमदार बघतात,
माझ्याकडे सीसी आल्या, त्या नियमाप्रमाणे बांधकाम चालू आहे. पुढच्या ऍडिशनल FSI ची लेटर त्यांना गेलेलं आहे. त्याच्या ऍडिशनल FSI भरतील, सीसी घेतील आणि सीसी माझ्या हातात आल्या, वरचं बांधकाम ते नियमाप्रमाणे आणि रेराच्या दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण होईल. सर, मानहानीचा दावा काय ठोकणार आहात? साधारणपणे एवढा ज्यांनी गंभीर आरोप केलेले तुमच्या कंपनीला DDSR वर आता मोठ्या प्रकारे आरोप होत आहेत. प्रतिमा तुमची विलीन झाली, कंपनीची झाली, अशा वेळेला तुम्ही त्यांना 500,000 कोटीचा किती दावा ठोकणार आहात? साहेब, आमदार साहेबांनी ठरवलं म्हणून एखाद्या उद्योगपतीचं नाव खराब होत नाही. ते लोकांनी, ते कस्टमरांनी ठरवलं पाहिजे आणि मानहानी करायची की नाही करायची. समाजामधला एक आमचा चांगल्या पदावरचे आमदार आहेत आणि आमच्या कुणाचीही भावना नाही की त्यांचं कुठलं पद वाया जावं, त्यांना मंत्री पद मिळावं, त्याच्यामधनं कुठला प्रॉब्लेम यावं, हे आमच्या कुणाची इच्छा नाही. ह्या कारणामुळे आम्ही त्यांच्यावरती सोसायटी लोक लिगल काय नोटीस घेतील ती माझा अधिकार नाही. पण आमच्या कंपनीचे आम्ही लोक बसून ठरवू, आमचे सगळे पुरावे शासनाकडे जातील, त्यांचे रिपोर्ट येतील, त्याच्यानंतर ना आम्ही सगळे बसू. पोटावर आले ना, मग तुम्ही साहेब, पोटावर आले, पण आम्ही रतन टाटा फॉलोअर माणसं आहे की आम्ही ते आरोप बरोबर करताय असं तो जाणतो. नाही, मानहानी 100-200 मानहानी करणार आहे, परंतु त्याला आम्ही आज तुम्हाला उत्तर देणार नाही. सोसायटी आधी सगळे लिगल बनवतील. आम्ही आधी क्लीन चिट घेईल महाराष्ट्र शासनाकडून, म्हणजे हे पुरावे खोटे होते आणि ते साध्य करून मग आम्ही महाराष्ट्र शासनाकडे दावा टाकू, कोर्टामध्ये टाकू आणि त्यांच्यावर मानहानीचा दावा टाकू. मनुष्यवधाचा देखील गुन्हा दाखल 100% अशी मागणी केली, कारण काही कामगारांचा मृत्यू झालेला असं देखील पडलं. साहेब, त्याचे पुरावे पोलीस स्टेशनला सबमिशन केलेले आहेत, तिथं सुरक्षा केलेले आहे. त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे ते सगळं पोलीस स्टेशनला रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टचं क्लीन चिट DCP पर्यंत गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याचा इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स नुसार कॉन्ट्रॅक्टदाराने नेमला, DDSR ग्रुपचा काही संबंध नसतो. कॉन्ट्रॅक्टदाराला नेमून दिलेला आहे, त्याच्या वर्क ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे. इन्शुरन्स काढणे, साईटच्या सगळ्या सेफ्टी पाळणे, हे सगळं त्यांची जिम्मेदारी आहे आणि पोलीस स्टेशनला त्यांच्या थ्रू ती नोंद गेलेली आहे. DDSR ग्रुपवर कोणती नोंद नाही त्याची. नाही साहेब, हे जे आमदार महोदय आहेत हे महाराष्ट्रात वेगवेगळी विधानं करण्यात, महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात एक्सपर्ट आहेत आणि ते वादग्रस्त देखील ठरलेले आहेत आणि त्यांनी माफी मागणार नाही अशा देखील भूमिका घेतलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर या आमदार महोदयांचं तुमचं जे वैयक्तिक आहे त्यातून ही सगळी टीका होते असं वाटतं? साहेब, मी त्या गोष्टीवरती जाणार नाही. माझ्या DDSR ग्रुपची जी बदनामी गेली होती त्याच्यावरती मी माझं संभाषण मांडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे याच्यावरती मी भाष्य करणं एवढा मोठा माणूस नाहीये. जे माझ्या बिझनेस बाबतीत जे केले, माझ्या एका मराठी उद्योजकावरती बाद करण्याचं, एक कलंक करण्याचं काम आमदार साहेबांनी केलं होतं आणि ते मला मुंबईकरांच्या, महाराष्ट्राच्या समोर मांडणं गरजेचं होतं की एक तर मराठी उद्योजक तयार होत नाही आणि तयार झालेल्यांना तसं खोट्या प्रकारे विदाऊट पुराव्याचे बदनाम करायचं काम यांनी केलेलं आहे आणि माझ्या कंपनीला क्लीन चिट मिळावी म्हणून तुमच्यासारख्या मीडियानं सगळ्यांना बोलवलं. तुम्ही कंपनीचा मान सन्मान राखून तुम्ही आला आणि ही सगळं मुंबई, नवी मुंबई, महाराष्ट्राच्या आणि माझ्या कस्टमरच्या युनिव्हर्सिटीच्या समोर मांडायचं कार्य केलं. हे मी त्याबद्दल माझ्या DDSR ग्रुप तर्फे आभारी आहे तुमच्या सर्व. DDSR ने आतापर्यंत किती घरांचा ताबा दिलेला आहे? सर, कमीत कमी 350 ते 400 घरांचं पोझिशन दिलेलं आहे आणि 1600 घरांची कामं चालू आहेत पोझिशनला, जे तुमच्या समोर मगाशी मांडलेले आहेत. CCच्या नियमाप्रमाणे चालू आहेत आणि रेराने दिलेल्या टायमिंग मध्ये बांधकाम चालू आहे. त्याच्यामध्ये ना कस्टमरांची तक्रार आहे, ना रेरामध्ये कुठे पोर्टलवरती तक्रार आहे, ना कुठल्या पोलीस स्टेशनला माझ्यावरती तक्रार आहे, ना महानगरपालिकेत माझ्यावरती कोणती तक्रार आहे, ना महाराष्ट्र शासनाकडे कोणती तक्रार आहे. जर सिडकोमध्ये कोणती तक्रार नाही, जर इथल्या कस्टमरांना प्रॉब्लेम असता तर इथल्या स्थानिक आमदाराकडे गेले असते, स्थानिक खासदाराकडे गेले असते, नवी मुंबईच्या स्थानिक आमदाराकडे गेले असते. आटपाडी तालुक्यातल्या आणि जत त्या भागातल्या आमदाराकडे जाण्याचं कार्य यांच्याकडे आलंच नसतं आणि जर असते तर यांनी पुरावे मांडायचे होते. ह्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत तर मीडिया समोर त्यांनी डिक्लेअर करावं. पडळकरांनी याच्यावर सचिन मोटे यांच्यावरती जो आरोप केलेला आहे त्यांनी आज या ठिकाणी येणं आणि उत्तर देणं साहेब, तो त्यांचा वैयक्तिक पार्ट आहे. ते UPSCचे अधिकारी आहेत. मी त्यांना सांगण्या इतपत मोठा माणूस नाही. आमच्या भागातले अधिकारी आहेत, आमचे मित्र आहेत, आम्हाला मार्गदर्शन करतात, पण त्यांना शिकवणे इतपत आम्ही मोठं नाही. त्यांच्या लिगल प्रमाणे ते काय घेतील, प्रेस घेतील नाही घेतील मला माहिती नाही, परंतु त्यांच्या नियमाप्रमाणे जे त्यांच्यावर हे केलेलं आहे ते लिगल काही ना काही तर करतील. त्यांच्यावरती त्यांनी जे आरोप केलेले आहे माझ्या कंपनीला जोडला आणि माझ्या कंपनीशी सचिन मोटे साहेबांचा कोणताही संबंध नाही. ते आमच्या भागातले अधिकारी आहेत. पडळकर साहेबांच्या विरोधात उभा राहिले होते.
म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा पण दिला होता. त्या पाठिंबाचा राग एक कनेक्शन जोडण्याचं कार्य त्यांनी ह्याच्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे. डॉक्युमेंटली आणि कुठं हे तुम्हाला मिळालं तर त्यांनी साध्य करावं. एकच माझी विनंती राहील माझ्या सर्व कस्टमरांना, माझ्या इन्व्हेस्टरांना, तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरलेले नाहीत हे मलाही माहिती आहे. तुमच्या सगळ्यांचे मेसेज आलेले आहेत. हजारे साहेब आम्ही तुमच्या पाठीमागे आहे आणि तुमचा हा विश्वास, राहुल हजारे एक मराठी उद्योजक, 100% तुमचे स्वप्न नवी मुंबईमध्ये टॉपचा डेव्हलपर बनवून दाखवेल. हे कार्य मी तुमच्या पत्रकारांच्या समोर करून दाखवेल आणि कुठलीही एकही घराची फसवणूक करणार नाही हे तुमच्या समोर करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.